गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, निरोगी जीवन जगण्यासाठी आपली जीवनशैली, आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य या सर्व घटकांची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेचा आणि पोषण मूल्यांचा मोठा भाग आपल्या आहारातून मिळतो. आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरले जाणारे खाद्यतेल हे त्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य खाद्यतेलाची निवड आरोग्यासाठी वरदान ठरते, तर चुकीचं तेल गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, उत्तम दर्जाचं तेल मिळणार तरी कुठं? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या कार्यक्रमात दडलंय. आज आपण जाणार आहोत सातारच्या MIDC मधील सुटकेस चौकाच्या उजव्या साईडला बाबा नमकीनच्या शेजारी असणाऱ्या स्नेहल सत्वमध्ये, जिथे कच्च्या घाण्यापासून उत्तम प्रकारचं तेल बनवलं जातं. काय असते ती प्रोसेस याविषयी स्नेहल सत्वच्या शिवाजी शेळके सरांकडून जाणून घेऊयात. सर, स्नेहल सत्वबद्दल मी अनेक लोकांकडून ऐकलं होतं. इथे तेल कशा प्रकारे बनवलं जातं हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. आपल्या इथे अनादी काळापासून ज्या तेलबिया आहेत, जसं की शेंगदाणा, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी इत्यादी तेलबियांपासून तेल बनवतो. या तेलबिया वापरत असताना तेथील उत्तम दर्जाच्या ज्या खाण्यासाठी योग्य आहेत अशांचीच निवड केली जाते. कारण जर हलक्या दर्जाच्या बिया वापरल्या तर त्यामध्ये असणारे जीवजंतू, बॅक्टेरिया हे देखील तेलात उतरतील व तेल खराब करतील. आपल्या इथे कोल्ड प्रेस ऑइल पद्धतीने तेल बनवलं जातं. अच्छा, आज आपण जे रिफाइंड तेल वापरतो त्याबद्दल आपण काय सांगाल? आज आपण सर्रास घरी जे रिफाइंड तेल वापरतो त्यामध्ये दर्जाहीन व कुजलेल्या तेलबिया तसेच पेट्रोकेमिकल्स यूज होतात. त्यांचा वास कमी करण्यासाठी त्यांना ब्लिचिंग करावं लागतं आणि हे ब्लिचिंग काढण्यासाठी पुन्हा 350 डिग्रीवर 2 ते 3 वेळा उकळावं लागतं. या प्रोसेसमध्ये जी नैसर्गिक जीवनसत्व असतात ती तर नष्ट होतातच, आणि कितीही प्रयत्न केले तरी मूळची जी केमिकल्स ॲड केलेली आहेत त्यांचा अंश मात्र जात नाही, आणि ही केमिकल्स आपल्या शरीरासाठी स्लो पॉयझन म्हणून काम करतात. बापरे. आता जरी आपल्याला त्याचे परिणाम दिसत नसतील तरी येणाऱ्या काळात त्याचा इफेक्ट नक्कीच पुढच्या पिढीवर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण शुद्धतेकडे वळलं पाहिजे हे जाणवलं, आणि त्याच हेतूने आम्ही 2020 पासून ध्रुव एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे या व्यवसायाला सुरुवात केली. सर, कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे नक्की काय? साधारणतः 60 किंवा 70 डिग्री सेल्सिअसच्या खाली ज्या वेळेला आपण कोणत्याही तेलाचे उत्पादन करतो त्यालाच आपण कोल्ड प्रेस ऑइल म्हणू शकतो. कारण जसे जसे तापमान वाढते तसे तेलाची जीवनसत्व एकतर हवेत निघून जातात किंवा पेंडीत अडकतात. कोल्ड प्रेस ऑइल काढण्याच्या भरपूर वैज्ञानिक पद्धती आहेत, जसं की लाकडी घाणा, हायड्रॉलिक प्रेस. पण आपल्या इथे मी स्वतः डिझाईन केलेल्या वॉटर कूलिंग सिस्टीमद्वारे तेल बनवलं जातं. याच्यामध्ये टेम्परेचर आपण 60 डिग्रीच्या खाली मेंटेन करतो. याच पद्धतीचं आपण भारत सरकारकडे पेटंटसुद्धा फाईल केलेलं आहे. दॅट्स ग्रेट. या मशीनमुळे मॅन्युफॅक्चरिंग देखील जास्त करता येत असेल, नाही? निश्चितच. साधारणतः 4 ते 5 लाकडी घाण्यांऐवजी आमची एकच मशीन काम करते. त्यामुळे लागणारे लेबर, इलेक्ट्रिसिटी आणि जागा यांची बचत होते. त्यामुळे योग्य किमतीत आम्हाला हे तेल ग्राहकांपर्यंत पोहोचवता येत आहे. अच्छा, आपल्या इथं बनवलेलं तेल कोणकोणत्या शहरांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं? मेजॉरिटी तर आपल्याकडे मुंबई, पुणे सारख्या शहरी भागातले ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. बिग बास्केट, ब्लिंकिट यांना आपण भरपूर प्रमाणात तेल प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर फाईन डाईन, दोराबजीज, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, ऑर्गा तत्व असे अनेक ऑर्गॅनिक ब्रँड आहेत. ते देखील आपलं तेल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची मदत करतात. साताऱ्यातील ग्राहकांची गरज लक्षात घेता आम्ही त्यांना विनामूल्य घरपोच सुविधा देत आहोत. खूपच छान. मला तर तुमची संकल्पना खूप आवडली. माझ्यासाठी शेंगदाणा तेल पॅक कराच. पुढच्या महिन्यातली ऑर्डर मी तुम्हाला फोनवर कळवते. मला तुमचा फोन नंबर देता का? हो, घ्या ना. 788 790 68 67. 788 790 68 67. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही आरोग्यासाठी उत्तम असणारं तेल आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर आजच सातारच्या MIDC मधील बाबा नमकीनच्या शेजारी असणाऱ्या स्नेहल सत्वला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.